हॅलो एव्हरीवन, लव निटिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा डायमंड वॉफल स्टिच कसा विणायचा ते सांगणार आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात पहिले आधी आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायचा आहे। स्लिप नॉट टाकून झाल्यानंतर आता मी इथे 20 चेन्स घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20। ह्या पॅटर्नसाठी आपल्याला आपण जितके पण चेन घेऊ ह्या चेन मल्टिपल ऑफ 4 असले पाहिजेत। ओके, आणि त्यानंतर आपल्याला पुढे 3 चेन्स घ्यायचे आहेत। 1 2 3। ओके, मल्टिपल ऑफ 4 + 3 असा आपला चेनचा काउंट हा असला पाहिजे। आता इथे मी टोटल ह्या 23 चेन्स घेतलेल्या आहेत। आता 23 चेन्स घेतल्यानंतर आता मी ह्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। पूर्ण इथे शेवटपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशेट बनवायचा आहे। आता इथे मी ह्या प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशेट बनवून घेतला आहे। त्यानंतर आता 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर आता ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती आपल्याला एक एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। आता इथे मी या प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट बनवून घेतला आहे। त्यानंतर आता टर्न करून घ्यायचं। इथे आपल्याला लास्टचा डबल क्रोशेट बनवल्यानंतर एक पण चेन नाही घ्यायची, डायरेक्ट टर्न करून घ्यायचा आहे। टर्न केल्यानंतर आता आपण इकडे आपला हा डायमंड वॉफल स्टिच जो आहे तो विणायला सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी आधी हुकावरती 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा। इथे आपल्याला ट्रिपल क्रोशेट बनवायचा आहे। आता हा एक डबल क्रोशेट 2 3 हे 3 डबल क्रोशेट सोडायचे आहेत आणि तिसऱ्या डबल क्रोशेटच्या खाली जो सिंगल क्रोशेट आहे याच्या मागून आपल्याला हुक टाकून धागा असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या 2 लूपमधून पहिले काढायचं आहे, त्यानंतर ह्या 2 लूपमधून काढायचा आणि ह्या लूपमधून काढून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर आता हा जो ट्रिपल क्रोशेट आहे ह्याच्या मागचा जो डबल क्रोशेट आहे हा आपल्याला सोडायचा आहे आणि हे पुढचे 3 डबल क्रोशेटमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा। 1 2 आणि 3 अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आता हुकावरती 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हा जो सेम सिंगल क्रोशेट आहे ह्याच्या मागून आपल्याला धागा असा बाहेर काढून घ्यायचा आहे। ह्या 2 लूपमधून हुक काढून घेतलं, त्यानंतर पुढच्या 2 लूपमधून हुक काढायचं आहे आणि हे 2 लूप जे आहेत ते असेच ठेवायचे आहेत हुकावरती। पुन्हा हुकावरती 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता ह्या ट्रिपल क्रोशेटच्या मागचा हा एक डबल क्रोशेट, दुसरा आणि तिसरा हे 3 डबल क्रोशेट सोडून ह्या डबल क्रोशेटच्या खालती हा जो सिंगल क्रोशेट आहे ह्याच्या मागून आपल्याला हुक टाकून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला ट्रिपल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचा आहे। 1 2 आणि 3 अशा प्रकारे। त्यानंतर आता ह्याच्या मागचा हा जो डबल क्रोशेट आहे हा सोडायचा आहे आणि पुढच्या 3 डबल क्रोशेटमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। 2 आणि 3
अशा प्रकारे हे बघा. त्यानंतर पुन्हा आता हुकावर 2 वेळा धागा फिरवायचा आहे. हा जो ट्रिपल क्रोशेट आपण बनवला आहे त्याच सेम सिंगल क्रोशेटमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा इथे ट्रिपल क्रोशेट पूर्ण नाही करायचं आहे, अर्धवटच करायचं आहे. पुन्हा धागा फिरवून घ्यायचा आहे. पुन्हा पुढचे 3 डबल क्रोशेट 1 2 3 ह्याच्या खालचा जो सिंगल क्रोशेट आहे ह्याच्या मागे हुक टाकून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपला हा ट्रिपल क्रोशेट जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा ह्याच्या मागचा हा 1 डबल क्रोशेट सोडायचा आहे हा वाला आणि पुढच्या 3 डबल क्रोशेटच्या वरती एक एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. 1 2 आणि 3. आता हाच सेम पॅटर्न आपल्याला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. आता इथे हे शेवटपर्यंत मी बनवून घेतलं आहे. त्यानंतर हा जो लास्टचा डबल क्रोशेट आहे त्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट बनवायचा आहे आणि 2 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे. आता टर्न केल्यानंतर आता हे जे आपण सिंगल क्रोशेट विणले आहेत हे जे चेन दिसतं आहे या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशेट विणायचा आहे. आता इथे मी हे डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आता टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आता 1 आणि 2 आपल्याला सिंगल क्रोशेट बनवायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे हुकावरती. हा जो ट्रिपल क्रोशेट आहे त्याच्या मागून आपल्याला हुक टाकून घ्यायचं आहे असं आणि धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हे जे 2 ट्रिपल क्रोशेट आहेत त्याच्या मागे असं हुक टाकून धागा बाहेर घेऊन ट्रिपल क्रोशेट पूर्ण करायचा आहे. 1 2 आणि 3. अशा प्रकारे इथे आपला हा डायमंड शेप बनायला सुरुवात होणार आहे. आता ह्याच्या मागचा जो डबल क्रोशेट आहे तो सोडून पुढच्या 3 डबल क्रोशेटमध्ये सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. 1 2 आणि
वरती 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हे जे 2 ट्रिपल क्रोशेट आहेत याच्या मागून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा धागा फिरवून घ्यायचा, पुन्हा आणि इथे हे ट्रिपल क्रोशेट कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्या मागचा डबल क्रोशेट सोडायचा आहे आणि पुढच्या 3 डबल क्रोशेटमध्ये सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. पुन्हा 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे. या दोघांच्या मागून हुक टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे शेवटपर्यंत बनवून घेतलं आहे. त्यानंतर आता ह्याच्या मागचा हा जो डबल क्रोशेट आहे हा सोडायचा आहे. 2 सिंगल क्रोशेट बनवायचे आहे. 1 आणि 2. पुन्हा 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करून पुन्हा आपल्याला इथे डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती. अशा प्रकारे आपल्याला आता हा सेम पॅटर्न पुढे रिपीट करत जायचा आहे. आता इथे मी एक डबल क्रोशेट बनवून घेतला आहे. त्यानंतर आता इथे फक्त 1 सिंगल क्रोशेट बनवायचा आहे. त्यानंतर 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि इथे हा ट्रिपल क्रोशेट कंप्लीट करून घ्यायचा आहे. ह्याच्या मागचा डबल क्रोशेट सोडून पुढे 3 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे. पुन्हा 2 वेळा धागा फिरवायचा आहे. अशा प्रकारे हा सेम पॅटर्न आपल्याला कंटिन्यू करत जायचा आहे. आता हा जो फर्स्ट रो होता तो आपल्याला इथे रिपीट करायचा आहे. त्यानंतर हा जो सेकंड रो आहे तो आपल्याला इथे रिपीट करायचा आहे. अशा प्रकारे आपला हा पॅटर्न कंटिन्यू करत जायचा आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.